सीमाताई, हो. 17 डिसेंबर 2013 आठवतोय? अगदी इथेच इथे तो आपण पहिला विषय बोललो होता आपण. अगदी 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 काय विषय होता? सर मी बहुतेक वर्गावरून येत होते किंवा सकाळच्या वेळेला येत होते, सकाळीच मला वाटतं. आणि येताना मी असं की आपण किती उपक्रम करतोय, काहीतरी दिनविशेषाची तयारी चालू होती आणि आपण किती उपक्रम करतोय, आपल्याकडे नाट्यछंद वर्ग आहे, आपण काहीतरी केलं पाहिजे वेगळं, असं एक विषय आपला सुरू झाला होता. काहीतरी वेगळं वेगळं हा. म्हणजे काय? हा. तुमच्या मनात काय होतं? माझ्या मनात होतं की काहीतरी आपण असं केलं पाहिजे की ज्याच्यामध्ये सगळ्यांना काहीतरी अनुभव सगळे? मिळेल. येस, सगळे म्हणजे आपल्या शाळेत त्यावेळेस विद्यार्थी किती होते माहिती आहे का? हो, 3000. 3000 मग 3000 विद्यार्थी. विद्यार्थ्यांना घेऊन हो. काय करायचं? तर त्यावेळेला आपली असं काहीतरी करूयात, नाट्यछंद वर्गाचा उपयोग करूयात आणि अशातून तुम्ही लगेच नाटक करूयात. आणि नाटक करूयात म्हटल्यावर मी थोडीशी थांबले की अरे बापरे, इतक्या लोकांचं नाटक. कारण मला नाटकाचा अनुभव होता, कारण मी शाळेमध्ये नाटक बसवत होते. पण त्या वेळेला असं वाटलं की अरे नाटक, मग तुम्ही त्यावेळेला सुचवलं जाणता राजा. येस, जाणता राजा. पण 3000 कलाकार आणि समोर येस, प्रेक्षक त्यावेळेस किती होते? त्यावेळेला 10,000 प्रेक्षक होते. 10,000 प्रेक्षक, Yes. 3000 कलाकार आणि मग अगदी. स्टेज. आणि त्यावेळेला आपली अशी चर्चा झाली की अरे इतक्या मोठ्या प्रमाणावर करायचं असेल तर कसं करणार. आणि मग त्यावेळेला आपण म्हटलं की आहे की आपल्या शाळेचे एवढं मोठं मैदान आहे, मग तिथे आपण करू शकतो. आणि मग सेट आपण एवढ्या मोठ्या करायचं. नाटकाला सेट केवढा लागेल? हो, अगदी. पण आपल्या शाळेचं मैदान आणि आपल्या सगळ्या या त्या सगळ्या शाळेच्या गोष्टीचा इमारतीचा उपयोग करून घेतला आपण. येस येस त्यावेळेस तुम्ही आणि मी जे स्वप्न बघितलं की एक असं काहीतरी करून दाखवू हो, की जे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्याची नोंद होईल नोंद होईल. की या शाळेने काय करून दाखवलं, येस, एकजुटीने काय करून दाखवलं, एकी हेच बळ कसं सिद्ध केलं. अगदी आणि अगदी ते खऱ्या अर्थाने आपण सिद्ध करून दाखवलं. तो क्षण, ते बीज इथे इथे या जागेवर घडलं. इथे आपण त्याला सुरुवात केली, इथे ते स्वप्न बघितलं. सुरुवातीला जरी मला वाटलं की कसं शक्य होईल, पण जेव्हा तुम्ही मला विचारलत ना सर करायचं का, मी इतक्या सहजपणे म्हटलं हो करूयात, आपण लगेच करूयात. मी तुम्हाला जे बघतोय शाळेपासून ते एक खूप झुंजार नेतृत्व, अन्यायाविरुद्ध राग असणार आहे, अगदी नाही अन्याय सहन करायचा, बरोबर, आणि लोकांना घेऊन काम करायचं, सगळ्यांना घेऊन अगदी. काम करायचं, हे नेतृत्व मी तुमच्यामध्ये बघितलं. आपल्या सगळ्या सहकाऱ्यांची नावं तर माहीत असतातच, पण नाव म्हणजे ती व्यक्ती नाही, त्याचे जे गुण आहेत. बरोबर. अशा या सगळ्याच लोकांचे गुण मी कॅटलॉग सारखे मला माहित होते. आणि त्याच्यामध्ये सीमाताई म्हणजे लीडरशिप. मुळामध्ये ज्या वेळेला आपण त्या नाटकाचं की ते नाटक करायचं आहे असं जेव्हा आपण ठरवलं, अनेक गोष्टी कशा करणार त्याच्यावरती उत्तरं मिळत गेली. स्टेज कुठे असणार आहे, त्याला लागणारी सामग्री, त्याला लागणाऱ्या सगळ्या साहित्य कुठून आणणार, आणि ते विद्यार्थ्यांनी केलं. म्हणजे सर मला माहित नाही की जाणता राजाचे अनेक प्रयोग झालेले आहेत, पण मला कायम असं वाटतं की आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जे केलेलं जाणता राजा आहे ना, ते एकमेव आहे. ते अशा करता एकमेव वाटतं कारण ज्या वेळेला हे सगळे विद्यार्थी हे फक्त कलाकार म्हणून उभे नाही राहिले,
हा त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. ते फक्त कलाकार नव्हते, ते त्या नाटकामध्ये कुणी कारागीर पण होतं, कुणी नेपथ्य करणारं होतं, कुणी खुर्ची उचलणारं होतं, कुणी त्या तलवारी तयार करणारं होतं, कुणी ते फेटे तयार करणारं होतं. इथपासून सगळ्या गोष्टी मुलांनी केलेल्या जी असल्यामुळे निष्ठा शिवचरित्रामध्ये सर्व मावळ्यांची दिसते, अगदी ती निष्ठा 3000 मुलांची इथे दिसली. तिथे दिसली. आणि प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीमध्ये जीव ओतून काम केलं होतं. तो प्रसंग तर अंगावर काटाळणार आहे. सोन्याचे हांडे घेऊन आले होते. हो. पहिल्यांदा त्या तोरण्यामध्ये सोन्याचे हांडे सापडले. हो. ते सगळे डोक्यावर घेऊन नाचत नाचत आले हो. आणि जिजाऊसाहेबांच्या पायाशी ठेवले. अगदी. आणि जिजाऊसाहेब म्हणाल्या, यातलं मुठमुठ सोनं घेऊन जा. बरोबर. गरीब बिचारी पोरं, फाटके कपडे घातलेली मावळे त्यावेळचे, त्याची ती वाक्य आहेत ना, नग नग महाराज ये देवाचं आहे, देवाने सांभाळावं. अगदी अगदी. किती खोल अर्थ लपलाय ना या सगळ्या वाक्यांमध्ये. महाराज ये सोनं सोनं, झुंजार माचीच्या वरच्या अंगाचा मांगळाई बुरुज ढासळला होता. आम्ही समजी जण तो सावरीत होतो. तत बुरुजात गाडलेलं या मोहरांचं हंड गवसलं महाराज. शाबास बाळानो. पंत, यातल्या मुठमुठ मोहरा या सर्वांना नग नग आऊसाहेब, ये देवाच हाय, देवानंच सांभाळावं. येतो महाराज. आणि हे त्यांच्यात भिनलं होतं. म्हणजे मला आठवतंय अनेक विद्यार्थी ज्या वेळेला ते चालत होते ना, मैदानात चालत असतील किंवा इतर वेळेला, कारण आपण जी नाटकाची तालीम केली ती शाळा भरायच्या आधी, शाळा सुटल्यानंतर, पण मधल्या वेळेमध्ये शाळेचं कामकाज तर आपल्याला चालू ठेवायचं होतं. त्या वेळेला मुलांचं चालणं, बोलणं, वागणं या सगळ्यावर जाणता राजाचा एक प्रभाव. मी जर वारकरी असेल हो तर वारकऱ्यासारखा चालेल. मी जर सैनिक असेल अगदी तर त्या रुबाबात चालेल. हो. माझ्या वर्गातला एक विद्यार्थी होता निखिल कदम नावाचा. त्याची उंची वगैरे अगदी छान असं त्याचं होतं आणि त्याला काही विशेष कामं दिलेली होती त्याच्यातली. आमच्या दिंडीमध्ये तो नव्हता, तो बाकीच्या कामांमध्ये होता. पण त्याच्यामध्ये इतकं पॅशन मी बघितलं त्यावेळेला. आणि त्या प्रत्येक म्हणजे ती कुठलाही जो प्रसंग आहे त्यातला एक प्रसंग जो आहे की एकीकडे इकडे गोंधळ, त्यानंतर बाकी गोष्टी इथे चालू आहेत, म्हणजे लावणी वगैरेचा प्रसंग चालू आहे आणि त्यावेळेला ते तिथे छावणीमध्ये घुसलेत मोगलांच्या. तर हा जो प्रसंग आहे आणि त्यावेळेला ते सगळं करणं, ते इतकं तन्मयतेने सगळेजण करत होते आणि त्याच्यामधून त्या सगळ्या गोष्टी त्यांना इतक्या म्हणजे असं वाटतच नव्हतं की हे शाळेचे विद्यार्थी आहेत. इतके म्हणजे कसलेले कलावंत सुद्धा त्यांच्या पुढे फिके पडावे. कदाचित माझं म्हणणं अतिशयोक्त वाटेल, पण त्यावेळेला तो जो परिणाम आहे तो समोरच्यांनी नक्की पाहिला होता. दिया
दिल तोड़ दिया, तोड़ दिया दिल तोड़ दिया, तोड़ दिया दिल तोड़ दिया। नक्शे आंगन में मेरे यार ने कुछ छोड़े थे, नक्शे आंगन में मेरे यार ने कुछ छोड़े थे, मिट गए वो भी बरसात ने दिल तोड़ दिया। सर, मी जसं मगाशी म्हटलं की 10वीचा वर्ग होता माझ्याकडे. हो. 10वीचा वर्ग म्हटल्यानंतर अनेक गोष्टी त्याच्याशी येतात. 10वीचं वर्ष मुलांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं. त्यामुळे एकीकडे अकॅडमिक प्रेशर तेही सांभाळायचं होतं आणि एकीकडे नाटक पण आपलं चांगलं झालं पाहिजे. अशा दोन्ही गोष्टी आपल्याला सांभाळायच्या होत्या आणि त्यामुळे त्याच्यामध्ये एक बॅलन्स पण राहिला पाहिजे. बरं, माझ्याकडे त्याच्यातही 10वी ब्ल्यू सारखा वर्ग होता की त्या वर्गावरती अधिक कॉन्सन्ट्रेशन करण्याची आवश्यकता असते. मुलांच्या शिस्तीचा प्रश्न असतो, मुलांचा अभ्यासाकडे कल वाढावा याच्यासाठी प्रयत्न करायची आवश्यकता असते. तर असं सगळं करत असताना हे बॅलन्स कसं करायचं असा आमच्या पुढे प्रश्न आधी नक्कीच, सुरुवातीला नक्कीच. होता. पण मग हळूहळू आम्ही त्याचं एक टाइम टेबल ठरवलं की कशा पद्धतीने आपण दिवसभराचा वेळ अभ्यासाचा जो आहे तो अभ्यासासाठीच वापरला गेला पाहिजे. हो हो. असं आपण त्याच्यामध्ये हे केलं आणि शाळा सुरू व्हायच्या आधीचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिसला ठेवला होता आणि शाळा संपल्यानंतर आपण प्रॅक्टिसला ठेवला होता. म्हणजे ही सगळी कामं करत असताना सुद्धा हो प्रायोरिटी ज्याला म्हणतात हो की पहिल्यांदा मी शिक्षक आहे, अगदी मला अभ्यासक्रम पूर्ण करणं हे माझं कर्तव्य कर्तव्य आहे. आहे. मुलांनी शिकणं त्यांचं काम आहे, बरोबर. त्यांनी मार्क चांगलं मिळवणं हे त्यांचं मुख्य काम आहे बरोबर. आणि मुख्य काम करत बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. हो. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक डोक्यामध्ये जो विचार होता तो असा होता की या वर्षीचा 10वीचा रिझल्ट हा कमी लागता कामा नये. खूप मोठं आव्हान होतं. कारण जर आपला 10वीचा रिझल्ट कमी झाला तर बाकीचे लोक म्हणतील की यांनी या नाटकामध्ये कायमचा परिणाम घडला हो. असता हा. आणि ठपका बसला धक्का बसला असता. खरंय आणि तो शाळेवर बसला असता. अगदी खरंय. असं अगदी आहे. खरंय. आणि मग ते होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे जी मुलं अभ्यासात थोडी कच्ची आहे त्यांचं आम्ही वेगळं नियोजन केलं. त्यांचं नियोजन म्हणजे असं केलं की त्यांना कुठला विषय जमत नाहीये, कुठल्या विषयात ते कमी पडतायत, तर त्याची एक वेगळी रचना आपण लावली. रचना म्हणजे त्यांना अधिक अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करणं आणि त्यांचा अभ्यास व्यवस्थित होईल याच्यासाठी प्रयत्न आपण त्याच्यात केले. आमच्या टाइम टेबलमध्ये सुद्धा आम्ही काही बदल शिक्षकांनी असे घडवून आणले. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ आपल्याला प्रॅक्टिसला पण देता आला पाहिजे आणि आपल्या अभ्यासाला पण देता आला पाहिजे. अभ्यासाचं काटेकोर नियोजन आम्ही केलं. म्हणजे मी जरी 10वीची वर्ग शिक्षिका असले तरी इतर वर्ग पण होतेच माझ्याकडे. त्यामुळे त्यांचाही अभ्यास आणि नवीन आपल्या शैक्षणिक पद्धतीनुसार आकारिक मूल्यमापन या सगळ्या गोष्टी त्याच्यात होत्या. त्यामुळे प्रत्येक जणाला आपल्या जबाबदारीची जाणीव होती. आणि मला एक प्रश्न नेहमीच पडतो बरं का सगळ्यांच्याच बाबतीत. आता तुम्ही वर्गावरती जाणार हिंदी शिकवणार, दुसऱ्या वर्गावर जाणार मराठी शिकवणार, पुढचा तास झाला की आणखीन काहीतरी वेगळा विषय, हे सगळं झाल्यानंतर लगेच मैदानावर नाटकाची प्रॅक्टिस. अगदी हे सगळं ब्रेन कसा का डेव्हलप होतो? हो की एकदा हिंदी, एकदा मराठी, एकदा लँग्वेजेस, एकदा नाटक, किती कॉन्ट्रास्ट मधले सगळे विषय आहेत आणि तितक्याच प्रभावीरित्या बोलायचे सांगायचे. अगदी हे कसं नियोजन करता? हे नियोजन केलं सर. ते नियोजन करताना आमचं पूर्ण दिवसाचं टाइम टेबल हे प्रत्येकानेच लावलं. मीच लावलं असं नाही, हे प्रत्येकाचं होतं. प्रत्येकाने ठरवलं होतं आपल्याकडे उपलब्ध जो वेळ आहे त्या वेळेचा जास्तीत जास्त वापर हा कसा होईल आणि तो होण्यासाठी काय काय करायचंय. म्हणजे दुसऱ्या दिवशी काय करायचंय आदल्या दिवशी आम्हाला माहीत असायचं. म्हणजे जसं आपण नाटकाची तालीम काय करायची हे माहीत जरी असलं तरी सुद्धा
माझ्या वर्गातले एवढे विद्यार्थी, कारण ऍट अ टाइम आपण वेगवेगळ्या टास्क वरती काम करत होतो. म्हणजे एकीकडे वर्गाची प्रॅक्टिस होती, हो. एकीकडे पूर्ण संबंध, म्हणजे जे आपले वेगवेगळे तुकड्या तुकड्यात आपण बसवलं होतं ते जोडायचं होतं, आणि ते जोडण्यासाठी रोज त्याची पण प्रॅक्टिस होत होती. त्यामुळे दुसऱ्या लेवलला ते होतं. तिसऱ्या लेवलला मी एक राज्याभिषेकातला एक छोटासा प्रसंग बसवत होते, त्यामुळे हो. त्याचंही माझ्याकडे काम होतं. त्यामुळे याला प्रत्येकाला वेळ कसा द्यायचा आणि कुठला द्यायचा, आणखीन एका याचं नियोजनाचा एक तुम्हाला त्याच्यात. विचार केला असेल तुम्ही. राज्याभिषेक, बरोबर. शिवाजी महाराज, हो जिजाऊसाहेब, बाकीचे सगळे सरदार मंडळी, हो एक या वर्गातला, एक त्या वर्गातला, एक दुसऱ्या वर्गातले, हो. नंतर या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन कसं केलं? कोऑर्डिनेशन. आता या प्रत्येकाला एकसंध वाटलं पाहिजे, कारण प्रत्येक जण आपापल्या वर्गाचा जो काही दिलेला भाग होता तो अतिशय उत्तम करत होता, त्याच्यात हो. काही वादच नव्हतं. पण ते जोडणं जे आहे हो. ते फार महत्वाचं होतं. आणि त्याच्यामध्ये सर, जसं तुमचे कष्ट होते, सातपुते सरांचं एक मोठं योगदान त्या सगळ्यामध्ये होतं की ते जोडलं गेलं पाहिजे, याच्यासाठी होतं. आणि ते करत असताना ज्या सूचना आवश्यक आहेत, ज्या वर्ग शिक्षकांना दिल्या पाहिजे, ज्या त्या प्रसंगामध्ये असणाऱ्या लोकांना दिल्या पाहिजे, त्या इतक्या उत्तम होत्या ना. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा विचार आधीपासून होत होता. हो, खरं. कारण तो जर विचार आधी झाला नसता तर त्या सूचना आमच्यापर्यंत आल्या नसत्या आणि आम्हाला त्याचं एक्झिक्युशन जमलं नसतं. तर हा जो एकसंधपणा आहे, एकसंधपणा, तो खूप महत्वाचा. मुलांचा मला एक वाटतं. खोडकर स्वभाव असतो. खोड्या करणं त्यांना भयंकर आवडतं. हम्म. हा एखादी महत्वाची भूमिका करतोय आणि मी त्याची उपभूमिकेमध्ये आहे, बरोबर. तर त्याने वर्गामध्ये असं असं केलं होतं का बघतो आता त्याच्याकडे. हा राग कुठेतरी नाटकामध्ये काढला का कोणी? खरं म्हणजे नाही काढला. नाही काढला. हो, मुलं हे सगळं त्यांनी बाजूला ठेवलं होतं. म्हणजे मला ना खूप कौतुक वाटतं मुलांचं, की ह्या सगळ्या म्हणजे प्रायोरिटी कशाला द्यायची, महत्वाचं काय आहे, हो हो. हे मुलं शिकली. त्यामुळे आपण जे नाटक करतो आहोत ते काहीतरी वेगळं आहे, ते काहीतरी भव्य दिव्य आहे, हे मुलांना कळत होतं. अगदी 5वीतल्या मुलांना सुद्धा. खरं म्हणजे 5वीतली मुलं ही नवीन असतात शाळेमध्ये, खरंय. पण तरी सुद्धा ती, ज्याला एक समरस होणं म्हणतात ना, हो, तशी मुलं ही समरस झाली होती. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं खोडकरपणा हा होता, पण तो पॉझिटिव्ह होता. म्हणजे काय नेमकं? म्हणजे एकमेकांना ते मदत करत होते. म्हणजे एखादा मुलगा जो आहे तो मुलगा समजा त्याचं काम उठून दिसत नाहीये असं जर का वाटत असेल तर त्याला ते चिडवत असत, पण त्या चिडवण्याचा त्याच्यावर परिणाम असा होत असे की आपलं काम चांगलं झालं पाहिजे. ते एवढ्या मोठ्या संख्येमध्ये कोणतरी पण पडला पण असेल. हो, असे अनेक प्रसंग झाले. पण ते कुठे, आता ज्या वेळेला दिंडीचं उदाहरण घेते, दिंडीच्या, आता कसं माझ्याकडे 10वीची मुलं होती, तर तिथे पडापडी किंवा या सगळ्या गोष्टी होत होत्या. अनेकदा आपल्याकडे दही अंडी होते. दही अंडीचा उपक्रम आपल्या शाळेमध्ये खूप चांगला होता. आणि दही अंडीच्या वेळेला जेव्हा तो मनोरा होतो किंवा ते एकमेकांच्या अंगावर उभे राहून हंडीपर्यंत पोहोचतात, त्या वेळेला तिथे काय करतात की मुलं एकमेकांना ओढतात मुद्दाम आणि पडतात आणि मग नाचायला लागतात. त्याच्यामध्ये त्यांना मजा वाटते. आता दिंडीच्या वेळेला पण असेच काही गोष्टी होत्या. बर. पण मुलांना याचं भान होतं की आपण ज्या वेळेला दिंडी सादर करणार आहोत त्या दिंडीच्या सुरुवातीला बाबासाहेब पुरंदरेंसारखं एक मोठं व्यक्तिमत्व आपल्या सोबत असणार आहे. काय अनुभव होता हो बाबासाहेब आपल्या बरोबर आहेत. अप्रतिम अनुभव. म्हणजे ज्याला आपण लाईफ टाईम असा जो एक्सपिरियन्स म्हणतो तसा एक्सपिरियन्स मुलांनी सुद्धा घेतला. म्हणजे मी वर्ग शिक्षिका म्हणून घेतलाच. माझ्या बरोबर त्यावेळेला दिंडीच्या त्या प्रसंगामध्ये भोकरेबाई होत्या, हो, रंधवेबाई होत्या तिथे.
आणि आमची जी मुलं होती तर ती मुलं इतर वेळेला खोडकरपणा करायची, पण तरी सुद्धा त्यांना त्याचं मर्यादांचं भान असायचं. कोणाला तरी पाडणं, कोणाचं तरी सदरा ओढून हे करणं, खेचणं असं ती करत होती. पण ज्या वेळेला सुरुवात झाली, बाबासाहेब पुरंदरेंची जशी तिथे एंट्री झाली, म्हणजे ते आले व्यासपीठावर, आणि त्यावेळेला वातावरण जे आहे ना ते एकदम भारावून गेलं. आणि आपण आता शिवकाळामध्ये आहोत अशा प्रकारचं एक भावना जी आहे ती तयार झाली. ही मी आत्ता सांगू शकते, कारण ज्या वेळेला माझ्याशी सगळे विद्यार्थी बोलले त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की ज्या वेळेला मॅडम आपण तिथे उभे होतो आणि बाबासाहेब पुरंदरे आपल्या समोर आले, त्यावेळेला असं वाटलं की बास, हेच करण्यासाठी आपण आलो. मिरॅकल मिरॅकल मिरॅकल. पायी गोजीरा रूपाचे गुण सदा गाई. सोयरा श्री हरी शरण जाय त्यासी, माहेराची वाट जाती पंढरीसी. माहेराची वाट माझी जाती पंढरीसी. राहुळात नांदे द्वारका निवासी. राहुळात नांदे द्वारका निवासी. आणि बाबासाहेबांना आपल्या समोर बघणं, आपल्या सोबत उभं राहताना बघणं, हे त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या दृष्टीने आणि आम्ही जे होतो आमच्याही दृष्टीने हा एक खूप आयुष्यभरातला अविस्मरणीय अनुभव. मिरॅकल मिरॅकल म्हणतात ते मिरॅकल. मिरॅकल. तसं जेव्हा अशी काही मोठी कलाकृती घडते किंवा मोठं कार्य घडतं, त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण स्टेजवरनं खाली उतरतो, मेकअप काढतो, मोठं काम, एक शिवधनुष्य आपण पेललंय आणि आता रिलॅक्स आहोत. अगदी. तुमच्या हातामध्ये ते सर्टिफिकेट आहे, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स. अगदी. 3000 मुलांनी सादर केलेलं महानाट्य, ते रेकॉर्ड. आणि त्याला एक शब्द आहे बरं का, मांडव झळा. हा, झळा असतात त्या, की सगळं खूप कष्ट केलेत, खूप मोठं काम केलंय आणि आता शांत झालं. काय फील होतं तुम्हाला? अगदी. म्हणजे मी तर आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही असा तो प्रसंग आहे. खरं म्हणजे ना, ज्या वेळेला राज्याभिषेकाचा सोहळा, तो सोहळा पार पडला, ती मिरवणूक गेली, या सगळ्या गोष्टी झाल्या आणि स्टेजवरती शेवटच्या त्या प्रसंगाला आपल्या नाटकातले बरेच जण त्या स्टेजवरती होते आणि त्या स्टेजवरती आपण होतो, त्या ठिकाणी ते गाणं
सगळं झालं, संपलं आणि एक शेवटची पोज जी होती त्या पोजसाठी सगळेजण उभे राहिले. जो फोटो आपल्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये झळकला आणि तो जो एक फोटो आणि त्या फोटोमध्ये आम्ही अगदी म्हणजे ओळखू सुद्धा येत नाही असा तो फोटो होता, कारण खूप लोक त्याच्यामध्ये होते. पण ज्या वेळेला त्या फोटोला आपण पोज देत होतो त्यावेळेला असं वाटलं की आपण आयुष्यात खूप काहीतरी मोठं केलं आणि भगवंताने आपल्या हातून एक चांगली कलाकृती घडवली. हे समाधान होतं त्याचं. अनेकदा कुठलाही म्हणजे ज्या वेळेला मी आता माझ्या वैयक्तिक कार्यक्षेत्रामध्ये जेव्हा काम करते आणि त्यावेळेला मी असे मोठे कार्यक्रम जे करते, मला अनेक लोक असं विचारतात, मॅडम तुमचं एवढ्या सगळ्या गोष्टींकडे कसं लक्ष असतं? त्यावेळेला मी त्यांना सांगते की हे आम्ही जाणता राजासारखं जे मोठं महानाट्य केलं त्याच्यामुळे कळतं. कारण जर आम्ही महानाट्य जर करत असू ना तर आम्ही काहीही करू शकतो. हा त्याच्यातला जो आत्मविश्वास आहे अगदी खरं. आणि कृतार्थ झाल्याची जी भावना आहे. याच्यानंतर तुम्हाला सांगते की जेव्हा ते सगळं झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही नेहमीप्रमाणे, कारण प्रायोरिटी आमच्यातला शिक्षक जागाच होता, दुसऱ्या दिवशी वर्गावर गेलो. संमिश्र भावना होत्या. एक वेळ असं वाटत होतं की आज आपण वर्गावर काय शिकवणार, पण शिकवायला हवं होतं कारण डिसेंबर महिना अगदी शेवटचे दिवस जवळ आलेले होते आणि त्यामुळे प्रिलिमची तयारी करायची होती म्हणून आपण सगळेजण वर्गावर गेले. मुला इतकी म्हणजे आदल्या दिवशी इतकी दमलेली होती पण तरी सुद्धा उत्साहाने शाळेत आली आणि सगळीकडे चर्चा ही की काल आपण कुठे होतो, काल आपण काय करत होतो, काल आपण कशा पद्धतीने परफॉर्मन्स केला. आणि प्रत्येक मुलाला असं वाटत होतं की ज्या गोष्टीची या लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालीये मी त्याचा एक भाग आहे. हे जे वाटणं आहे, हा जो एक आपलेपणा होता आणि शाळेबद्दलचा, शिक्षकांबद्दलचा, पालकांबद्दलचा सुद्धा, कारण पालक सुद्धा या सगळ्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने इन्व्हॉल्व्ह झाले होते. तर हा जो एक एक्सपिरियन्स होता हा सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा. एक वाक्य आहे नाटकामध्ये, हे राज्य व्हावे तो श्रींची इच्छा, तसं हे नाटक व्हावे हो श्रींची इच्छा. शाळेमध्ये खूप वेगळ्या प्रकारचे शिक्षक असतात, स्वभावाचे, विषयाचे. कोण गणिताचा, कोण इतिहासाचा, कोण विज्ञानाचा, कोण भाषेचा. नाटकामध्ये मात्र सगळे त्या भूमिकेत असतात. तर स्वतःला जे विसरणं आहे, मी गणिताचा शिक्षक, मी पीटीचा शिक्षक, आता मी विसरणार आहे आणि आता आमचं हे सगळं, ही जी रिलेशन आहे, बॉन्डिंग आहे, हे कसं काय साधलं? हो सर, हे खूप महत्वाचं आहे की आपण स्वतःला विसरणं, स्वतःला विसरून काहीतरी करणं, आणि हे नाटकातच घडू शकतं. म्हणजे मी काही अशी नाट्य क्षेत्रामध्ये मुरलेली कलाकार किंवा असं नाही, किंबहुना आपल्या शाळेतले सगळे शिक्षक काही नाटकांमध्ये काम करणारे किंवा असे नाहीत. पण तरी सुद्धा जाणता राजामध्ये काम करत असताना एक गोष्ट मात्र अशी जाणवली, ती म्हणजे की आमचं खूप बॉन्डिंग तयार झालं. प्रत्येक प्रसंगामध्ये असलेल्या शिक्षकांचं तर झालंच, पण त्याच बरोबरीने समोरचा ज्या भूमिकेत आहे त्याला त्या भूमिकेसकट स्वीकारणं हे एक त्याच्यामध्ये झालं. सुनीता खरात बाई ज्या जिजाऊच्या भूमिकेमध्ये आहे त्या आमच्या बरोबर असायच्या. एरवी त्या आमच्यातल्या लहान वयाने लहान, त्यामुळे आम्ही त्यांच्याशी त्या पद्धतीने वागायचो. पण ज्या वेळेला त्या जिजाऊ म्हणून उभ्या राहायला लागल्या त्यावेळेला त्या आमच्या आई झाल्या. हे नातं तयार झालं. पवार सर जे एरवी आमच्या बरोबर वावरणारे, पण ज्या वेळेला ते शिवाजी महाराज म्हणून उभे राहिले त्यावेळेला
आमचा त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन तो वेगळा तयार झाला. असं जसं भूमिकांच्या बाबतीत झालं तसं एकमेकांना सांभाळून पुढे जाणं, एकमेकांचे जे गुणदोष आहेत त्याच्या सकट स्वीकारणं, हे त्याच्यामध्ये झाले. अनेक जणांनी, सर तुमचं याच्यामध्ये खूप महत्वाचं योगदान अशा करता आहे कारण तुम्हाला प्रत्येक शिक्षकामधलं काय चांगलं आहे हे माहीत होतं आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा भूमिका दिल्या त्या भूमिकांनी सुद्धा त्या शिक्षकातलं ते जे एक चांगल्या गोष्टी आहेत त्या उफाळून वर आल्या. आणि अनेकदा असं होतं की आपल्यामधलं चांगलं जेव्हा बाहेर येतं ना तेव्हा बाकीच्या गोष्टी गौण होतात. तर हा एक त्या नाटकाने घडवून आणलेला एक परिणाम आहे. आणि त्यामुळे एरवी आम्ही वेगवेगळ्या टेबलवर बसणारे मंडळी जी होतो ती नाटकामुळे एकत्र आलो. त्यामुळे आमच्यामध्ये एक वाक्यता आली, आमच्यामध्ये एकमेकांविषयीच्या, मग त्यांचे प्रत्येकीच्या अडचणी असतील तर त्या अडचणी समजून प्रत्येकीकडे जे काही चांगलं आहे ते चांगलं घेऊन आणि एकमेकांना सहकार्य करून. कोणीच असं वागलं नाही की मला काही गरज नाही, मी माझं बघेन, असं कोणीही वागलं नाही. तर प्रत्येकाने प्रत्येकाला मदत केली आणि एक वेगळा बंध जो आहे, एक वेगळं बॉन्डिंग जे आहे ते शिक्षकांचं एकमेकांशी तयार झालं या नाटकामुळे. आणि त्यामुळे आधी मी कुणीतरी 10वीच्या वर्गाला शिकवणारी, मी 5वीच्या वर्गाला शिकवणारी, किंवा मी विज्ञान विषय शिकवणारी, मी गणित विषय शिकवणारी, मी भाषेची, हे सगळं बाजूला गेलं. आणि याच्यातून एकच गोष्ट राहिली ती म्हणजे की आम्ही रमण बागेचे शिक्षक आहोत आणि त्याचा उपयोग जो आहे, त्याचा परिणाम जो आहे हा पुढच्या रिझल्टवर, पुढच्या बाकीच्या अनेक वर्षांच्या गोष्टींवरती झालेला आपल्याला दिसतो. वारीमध्ये ही संकल्पना आहे. वारी तुम्ही बसवली होती, भेदाभेद नाही. नाही, सगळे आम्ही सारखे, बरोबर, एका दिशेने जायचंय. बरोबर. रावळात नांदे राजा द्वारका निवासी. रडू जाता जीव विठ्ठलाचे पायी, गोजीरा रूपाचे गुण सदा